अहो बार इतक्या माशा का बेहिसाब माशा आहे, काय त्याला प्रमाण आहे का? आता हे फक्त सोबतच्याच घरी माझ्या घरी जाऊन परत चल बघाय त्या पापड्या केले त्या पापड्या अशा माझ्या घरी असं वाटत असं फेकून द्यावा तिकडे आता अशा त्याची हो बाबा बाबा फार अशी पण जागच नाही ती काळी झाली ती कुठे काळी. मी अक्षरशः नाही ह्या गोष्टीला मी ह्या ग्रामपंचायती सगळ्याला लोकांना मी आता आज मी सगळ्यांना सांगितलंय मी पार इथे ना मी पार मला आत्महत्या करा अशी असं वाटू राहिले मला या गोष्टीचं मला तळतळ आलेली या गोष्टीबद्दल. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या मल्हारवाडी येथे पोल्ट्री व्यवसायामुळे माशांचा प्रचंड त्रास वाढला असून स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. या संदर्भात नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे. सध्या मल्हारवाडी परिसरात माशांचे अक्षरशः साम्राज्य निर्माण झाले असून यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे. घरांमध्ये माशांनी थैमान घातले असून अन्नपदार्थांवर तसेच पाण्यावर घरात इतरत्र मोठ्या प्रमाणात माशा बसत असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरात आजारपण वाढले आहे. माशांचा प्रादुर्भाव वाढल्याने घरात जावं की नाही असा प्रश्न माझ्यासमोर उभा आहे, असा संताप सुभाष अमोप यांनी व्यक्त केला आहे. मी आज आहे ना माझी मंडळी सुद्धा आजारी पडली. शेजारचे बंडा गाडेकर त्यांना सुद्धा बोलावलं होतं. ते म्हणले मी एकदम आजारी 15 दिवस झाले. तसं म्हणलं कशाने आजारी पडले मामा? म्हणलं हे माशांनी आहे ना पार आम्हाला पार नको नको केलेले. घराच्या बाहेर येता येत नाही, कुठे जाता येत नाही. म्हणजे घराचे दरवाजे लावून ठेवायचे, आतमध्ये गरम होते मारणाचं. हे घरातली लोक सुद्धा वैतागलेत. मग आम्ही कवर दरवाजे बंद करून राहायचं. ह्या गोष्टीला आम्ही अक्षरशः पार कंटाळलेलो आहे. जेवणाची सुद्धा आहे ना आम्हाला पार एवढी इच्छा उडालेली आहे माझी. आता मी 24 तासातून फक्त 2-4 तास कवय ना मी घरामध्ये येतोय, पण मला आहे ना घरात सुद्धा राहावं वाटत नाही. या घरामध्ये इतक्या माशा झालेले. वर्षातील महत्त्वाचा अक्षय तृतीयेचा सण असतानाही माशांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढल्याने आम्हाला गोडाचे पदार्थ बनवून सण देखील साजरा करता येईना. औषध मारल्यामुळे घमेलेचे घमेले भरून माशा घरात मरून पडत आहेत. माशांनी त्रास दिल्याने येथे राहावे की नाही असा प्रश्न आमच्या समोर असून जीवन जगावे की नाही असा प्रश्न सुभाष अमोप यांनी उपस्थित केलाय. मी माझा व्यवसाय गाडी धंदा आहे, पण मी घरी आल्यानंतर आहे ना तर मला आहे ना घरामध्ये अशी परिस्थिती माशांची पाहून आहे ना मला जेवणसुद्धा गेलं नाही आज. आणि इथून मागे सुद्धा मी वारंवार आहे ना त्यांना मी लय विनंती केली या गोष्टीबद्दल. कारण मी त्या पोल्ट्रीच्या अगदी थोडं जवळच राहतो मी. आणि त्या माशांमुळे ना मी आज माझ्या घरामध्ये मी सणसुद्धा साजरा केलेला नाही. आणि आज 30 लाखाचा मी बंगला बांधलाय. मला त्या बंगल्याच्या बाहेर मला राहावं लागलं आज. एवढ्या माशा आहे माझ्या घरात, घमेलेच्या घमेले माशा. मी आज त्या आतमध्ये स्प्रे मारून औषधं करून मी बाहेर फेकून दिल्यात आज. आणि एवढ्या माशांनी मला हा त्रास दिल्यामुळे ना मी ना एकदम माझी टोकाची भूमिका झालेली माझी ही गोष्ट. मला इथं पण राहावं सुद्धा वाटत नाही. मी 30 लाख रुपये माझा खर्च झालेला आहे. माझा या खर्चाचं करायचं काय? इथं आख्या बंगल्याला आतून PVPला आखं माशांनी पार काळं डंक करून ठेवलेले. त्याचे स्पॉट दिसतात सगळे माशांचे. मी अक्षरशः नाही ह्या गोष्टीला मी ह्या ग्रामपंचायती सगळ्याला लोकांना मी आता आज मी सगळ्यांना सांगितलंय मी पार इथे ना मी पार मला आत्महत्या करा असं वाटू राहिले मला या गोष्टीचं. मला तळतळ आलेली या गोष्टीबद्दल. पोल्ट्री व्यावसायिक स्वतःच्या फायद्यासाठी व्यवसाय करतात, मात्र त्याचा विपरीत परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. सध्या माशांचा त्रास असह्य झाला असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी सतीश भुजबळ यांनी केली आहे. मल्हारवाडी या ठिकाणी 3 पोल्ट्र्या या ठिकाणी आहेत. त्या पोल्ट्र्यांमुळे आम्हाला होणारा त्रास, या ठिकाणी जे माशा आहेत त्या माशांनी भरपूर असा त्रास या ठिकाणी ग्रामस्थांना होत आहे. आम्ही नेहमी वारंवार पोल्ट्रीचे मालक आहेत त्यांना विनंती केल्या की याच्यावरती तुम्ही काहीतरी उपाययोजना या ठिकाणी करा, पण ते उडवडीचे उत्तरं देऊन पोल्ट्र्यांचं आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी चालू आहे. माशांचा इतका सुळसुळाट झालेला आहे त्याच्यापासून आम्हाला सर्व ग्रामस्थ असतील माऊली परिसरामध्ये गोकुळवाड्याचं मल्हारवाडी असेल या ठिकाणी इतका त्रास चालू आहे की त्याची दक्षता या ठिकाणी कोणताही पोल्ट्रीचा मालक जो आहे ते घेत नाहीत. त्यासाठी आम्ही या ठिकाणी ग्रामस्थ एकटलो आहोत. इथून पुढच्या काळामध्ये त्याची दक्षता घेणं गरजेचं आहे. वारंवार आम्ही त्यांना विनंती करून सुद्धा त्यांनी या ठिकाणी दक्षता घेतलेली नाही आहे. पुढील याच्यामध्ये आम्ही आता जे काही पुढील कारवाई होईल त्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन पुढची कारवाई करण्यास सक्षम राहू. पोल्ट्री फार्ममधील कचरा, मृत कोंबड्या, स्वच्छतेचा अभाव आणि योग्य देखरेखीअभावी माशांची संख्या वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान या वाढत्या समस्येमुळे परिसरात संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासनाने तात्काळ हा विषय गांभीर्याने घ्यावा व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा होणाऱ्या परिणामांना शासन प्रशासन तितकंच जबाबदार राहील, असा इशारा सतीश भुजबळ, सुभाष अमूप, रमेश गाडेकर, विलास गाडेकर, निवृत्ती गाडेकर, साईनाथ गाडेकर, प्रशांत गाडेकर, दत्तात्रय भुजबळ, बिपिन अमूप, कैलास गाडेकर, बंडू गाडेकर, बाळकृष्ण गाडेकर, संजय गाडेकर, उत्तम अमूप, चेतन गाडेकर, विकास गाडेकर, दत्ता राहींज, लक्ष्मण राहींज, गणेश गाडेकर, सुरेश लेंडे, सकाराम गाडेकर, अशोक अमूप यांसह आदींनी दिला आहे. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव.